आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री रेणुका माता यांच्या जीवनचरित्राबद्दल अभ्यासणार आहोत. श्री रेणुका माता म्हणजेच यल्लम्मा देवी अवतरण व तीर्थक्षेत्र माहिती. रेणुका यल्लुआई यल्लम्मा कन्नड तेलुगू ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. महाराष्ट्रात माहूर गडाव्यतिरिक्त दैत्य संहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई, एकविरा, मोहटा, पद्मासनी रेणुका अशा नानाविध अवतारात प्रकट झाली. भक्त तिला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहमपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमलम्मा, गुडुम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदंबिका, होलियम्मा, रेणुका माता, यल्लम्मा, मरियम्मा, पद्मांबिका आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. आई रेणुका माता भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या आदिवासी बहुल भागातील गावाजवळील माहूर गडावर आहे. रेणुका ही इक्ष्वाकू वंशातील रेणू म्हणजेच प्रसेनजित नावाच्या राजाची कन्या आणि जमदग्नी ऋषींची पत्नी होती. या जोडप्याला 5 मुले होती. त्यातल्या एक परशुराम होता. श्री यल्लम्मा देवी म्हणजे सौदत्ती, श्री यमाई देवी औंध म्हणजेच मूळपीठ, श्री एकविरा देवी कारल्याची, श्री अंबामाता देवी अमरावतीची, श्री मोहटा देवी मोहट्याची, श्री पद्मासनी रेणुका कावाडे अलिबागची आणि शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणूची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांच्या आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्त्र अर्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्यांची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोकेच जमिनीतून बाहेर आले होते. बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास म्हणजे शिरास तांदळा म्हणतात. यल्लम्मा गुडी सौदत्ती उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर आईचा उल्लेख महाभारतात, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणू राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लागवी होती. वयाच्या 8व्या वर्षी अगस्त्य ऋषींनी रेणू राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नी बरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे ऋचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजा अर्चेत मदत करत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत आणि जमदग्नीसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडकी ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्म करत असत. रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे. एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी तिची इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करता साप देखील अदृश्य झाला.
निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांना तिला दूर जाण्यास सांगितले. पती शापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली. तिथे त्यांना सर्व झालेला प्रकार तिने त्यांना सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर 4थ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नीचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही. पण लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अजरामर होईल. तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि 4थ्या दिवशी ते आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना 5 पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमनवत म्हणजे बृहत भानू मरुतत्व, सुषेण म्हणजेच बृहत्कर्मण आणि रबंद्रा. रबंद्रा हा सर्वात कनिष्ठ आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रबंद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो. जमदग्नीचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने 4ही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नीचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला. आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामांनी 2 वर मागितले. एक आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले आणि दुसरे आपण आपला राग कायमचा विसरून जावे. आणि रेणुका मातेच्या आत्मेची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली. शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. माता रेणुका देवीचे शिरच्छेद झालेले शिर श्रीबाग इथे अर्थात आत्ताचे अलिबाग इथे आढळला आणि तिथे देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासुर नामक राक्षसाचा वध करून तिथे पद्मासनी रेणुका नावाने निवास केला. रेणुका आणि यल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची 2 नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेला तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला. तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचीही शिर धडा वेगळे केले. जमदग्नीच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुका मातेच्या शरीरावर लावलेले गेले आणि दलित महिलेच्या शिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शिर लाभलेल्या रेणुकाला जमदग्नी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेचा दलित समाजात यल्लम्मा देवी म्हणून पूजन केले जाऊ लागले. रेणुका देवी म्हणजेच माहूर आईचा तांदळा हा मुखवटा सुमारे 5 फूट उंच असून 4 फूट रुंद आहे. तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे. या मंदिरामागे परशुरामाचेही मंदिर आहे. परशुरामाचा जन्म त्रेतायुगापासूनच आहे. त्रेतायुगानंतर द्वापारयुग, द्वापारयुगानंतर कलियुग आले. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर कलियुगाचा जन्म झाला. म्हणजे ह्या गोष्टी जवळपास 5000 वर्ष झाली. त्यामुळे भगवान परशुराम हे त्रेतायुग म्हणजेच रामजन्माच्या आधीपासून आहेत व आताही चिरंजीव आहेत. रामकृष्ण हरी.